हा बघा मॅथचा दुसरा धडा नंबर वर्क. काय धड्याचं नाव आहे? नंबर वर्क. संख्या ज्ञान. त्याच्यावर पुस्तकातल्या पेज नंबर 3 वर आपल्याला देवनागरी न्यूमरल्स म्हणा. देवनागरी न्यूमरल्स. इंटरनॅशनल न्यूमरल्स. इंटरनॅशनल न्यूमरल्स. नंबर रिटन इन वर्ड्स. नंबर रिटन इन वर्ड्स. हे शिकायचे. देवनागरी म्हणजे काय? ती संख्या मराठीत लिहिणे, मराठीतले अंक वापरून. आणि इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे ती संख्या इंग्लिश मध्ये अंक वापरून लिहायची. तर पहिली संख्या आहे 2359. बरोबर? हे झालं देवनागरी रूप. आता त्याचा इंटरनॅशनल म्हणजे काय होईल? इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये 2359. मग ते 2359 चे स्पेलिंग तुम्हाला इथे लिहायचंय. ते झालं इन वर्ड्स. ती संख्या कशी लिहिणे? इन वर्ड्स. इन वर्ड्स मध्ये लिहिणे म्हणजे अक्षरात लिहिणे. पण अक्षरात लिहिताना मराठीत लिहायचं का? ही संख्या लिहायची इंग्लिश मध्ये. आता आपण जी उच्चार केली 2359. आता दुसऱ्या ह्याच्यातलं एक्झाम्पल आहे बघा 32756. हे कशात आहे? देवनागरी न्यूमरल्स मध्ये लिहिलेले आहे. त्याचं तुम्हाला इंटरनॅशनल मध्ये काय होईल? काय होईल? 32,756. आणि ही जी इंटरनॅशनल मध्ये आहे ती तुम्हाला इथं स्पेलिंग लिहून ती संख्या इन वर्ड्स मध्ये लिहायची पुढच्या कॉलम मध्ये. तिसरा एक्झाम्पल बघा 67,859. देवनागरी मध्ये लिहून दिलेलं आहे. त्याचं तुम्हाला कशात कन्वर्ट करायचंय? इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये. मग काय होईल त्याचं इंटरनॅशनल मध्ये? 67,000. म्हणा पाठीमाग 67,859. आणि त्याचं स्पेलिंग इथं तुम्हाला पुढे लिहायचंय या अंकाचं. चौथा एक्झाम्पल बघा 1034. हे कशात लिहिलेलं आहे? देवनागरी न्यूमरल्स मध्ये. आता ह्याचं कन्वर्ट कशात करायचंय? इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये. मग कसं करणार ह्याचं इंटरनॅशनल मध्ये? 1034. आणि पुढे त्याचं काय लिहायचं? स्पेलिंग लिहायचं ह्या संख्येचं. आता इथं पहा पाचवं एक्झाम्पल आहे 27,895. देवनागरी मध्ये लिहून दिले आपल्याला. बरोबर? आता त्याचे इंटरनॅशनल मध्ये कन्वर्ट कसं करणार? 27,895. आणि ह्याचंच आपल्याला पुढे इन वर्ड मध्ये लिहिलेलं आहे बघा स्पेलिंग. तर याला म्हणायचं देवनागरी न्यूमरल्स, याला म्हणायचं इंटरनॅशनल न्यूमरल्स. आणि इथं इन वर्ड म्हणजे ती संख्या अक्षरामध्ये लिहून दाखवायची. इन वर्ड्स. परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो राईट द न्यूमरल्स इन वर्ड्स. इन वर्ड्स म्हणजे अक्षरात. कशात लिहायचं त्या संख्येचं लेखन? अक्षरात म्हणजे स्पेलिंग लिहायचं. समजलं का प्रणव? कुणाला काय अडचण? समजतंय का शिकवलेलं? सोपं वाटतंय का मॅथ्स? सोपं वाटतंय? घ्या चला लिहून घ्या सुंदर छान अक्षरात. 3 कॉलम करा 1 2 3. पट्टीने रेषा मारा. जोड पान घ्या म्हणजे अक्षर छान. तर लिहून घ्या.